जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा दिनांक 9 जुलै 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे आणि त्याचं सुधारित धोरण नेमकं काय असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 9 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। राज्याचं नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णयात आदेश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात काही अडचणी समोर येताना दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। या शासन निर्णयाद्वारे अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्तीचं सुधारित धोरण त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील देखील देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सहसंचालक, उपसंचालक, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, क्रीडा कार्यकारी अधिकारी, क्रीडा विकास अधिकारी, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी यांचं पदनाम आणि 7व्या वेतन आयोगातील वेतन, मॅट्रिक्स मधील वेतन स्तर आणि पदसंख्या सुद्धा देण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे सर्व पदे राज्यस्तरीय राहणार आहेत। सदर पदे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मुख्यालयाच्या स्थापनेवर निर्माण करण्यात येतील। तथापि जे खेळाडू नियुक्तीनंतर पुढील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ इच्छितात अशा खेळाडूंना त्यांच्या खेळाच्या सोयीसुविधा जेथे उपलब्ध असतील ते विचारात घेऊन आणि प्रशासकीय निकड विचारात घेऊन पदस्थापना देण्यात येईल। उर्वरित खेळाडूंना उदयोन्मुख खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने त्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्याकरिता यथास्थिती क्रीडा विभागाच्या मुख्यालयात, विभागीय कार्यालयात, जिल्ह्यात पदस्थापना देण्यात येईल। अशा पद्धतीने ही संपूर्ण कार्यपद्धती निश्चित करणारा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। व्हिडिओ पॉज करून आपण याच्या संदर्भातल्या पात्रता, अटी, संपूर्ण कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती सविस्तर पाहू शकताय। तर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय, अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।